इंदापूरची बाजारपेठ अख्खी राख्यांनी गच्च भरली आहे, कारण 2 दिवसांनी रक्षाबंधन आहे. तर नमस्कार मंडळी, सकाळी उठून मी हे बघत होते की झाडाचे सीताफळ पिकलेत की कसं. यावेळेस एवढा पाऊस झाला आणि घरासमोर एवढं कडू गवत उगवलंय, पण उपटायला काही टाइम भेटेना. आज नारळाच्या झाडाचा एक फटा पडला होता, ते मी उचलून साईडला फेकत होते. नंतर याचा झाडू बनवणार असं मी घरामध्ये आले, चमच्याभर तूप खाल्लं. तोपर्यंत पिया रेडी होऊन तिच्या क्लाससाठी निघाले. आज मला भरपूर महत्त्वाचं एक काम होतं, ते म्हणजे माझं कपाट सेट करणं. आणि हे कपडे मी कपाटातून बाहेर काढले, जे मला काही साईजला बसत नाहीत. आता मी ह्यांना व्यवस्थित धुणार, प्रेस वगैरे करून मी त्यांना देणार ज्यांना ह्याची गरज आहे. असो, ही माझी अगोदरची सवय आहे, मी कपडे काही सहजासहजी वेस्ट नाही करत. दुपारून गावामध्ये पाऊस आला होता. पाऊस कमी होताच मी इंदापूरसाठी निघाले. रक्षाबंधन 2 दिवसावरती आलं आहे, तर मी विचार केला मी पण थोडीफार तयारी केलीच पाहिजे. इंदापूरला पोहोचून मी घराच्या डेकोरेशनसाठी काही सामान विकत घ्यायला गेले. घर सजवणं, सगळं व्यवस्थित ठेवणं, काय माहित का, पण हा प्रकार मला भरपूर आवडतो. घरासाठी थोडीफार खरेदी करून झाल्यानंतर मी आले राख्या विकत घ्यायला. इंदापूरमध्ये एवढ्या सगळ्या राख्या विकायला आल्यात की त्याला मापच नाही. प्रत्येक चौकात, प्रत्येक दुकानामध्ये आपल्याला राख्या बघायला भेटतील आणि जेवढं बघल तेवढं कमीच. ही डिझाईन बघितली की वाटते ती ह्यापेक्षा छान आहे. असं घरी येण्या अगोदर मी माझ्या एका फ्रेंडशी भेटले. त्यानंतर मी घरी येऊन पोहोचले. थँक्स फॉर वॉचिंग.